नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. राज्यात होऊ घातलेल्या मनपाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे हात कुठे मजबूत करणार याचा निर्णय आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त जाहीर करणार असल्याची माहिती आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 29 महानगरपालिकाची रणधुमाळी सुरू झाली आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या हक्काची जाणीव करून देणारी आहे. या निवडणुकीत पक्षाचे बंधन कार्यकर्त्यांवर लादायचे नाही. जिल्हा स्तरावर कार्यकर्त्यांना आम्ही मोकळे सोडले आहे. त्यांच्यावर निर्बंध घातले तर अन्याय होईल. राज्यातील विविध महानगरपालिका अध्यक्षांचा अहवाल आमरी मोर्चा मुख्यालयात पोहोचला आहे, असेही बागडे यांनी सांगितले. आमच्यातील काही पक्ष नेते बळ नसताना स्वबळाचा लपंडाव खेळत आहे. याचा फायदा फक्त नेत्यांच्या फायद्याचे आहे. यामुळे कार्यकर्त्यांच्या पदरी निराशाच येईल. कार्यकर्त्यांना स्वावलंबी करण्यासाठी कोणासोबत हातमिळवणी करावी हा निर्णय घेण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य आंद्रिमोने दिले आहे. तसेच काही अटी त्या भागातील मुंबई चौथ्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला गती, वली स्मशानभूमी येथे माई रमाईचे स्मारक, दादर रेल्वे स्टेशनला चौथ्यभूमी नाव, पुणे जिल्ह्याचे नाव महात्मा फुले जिल्हा, भीमा कोरेगाव येथे राष्ट्रीय स्मारक, संभाजीनगर येथे शहीद भीम सैनिक स्मारक, नागपूर येथील अंबाझरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, धंतोली येथे डॉक्टर जन्म शताब्दी स्मारक, नारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क या मागणीला पाठिंबा देणाऱ्या पक्षाला समर्थन देण्याचा विचार करण्यात आला आहे, असे बागडे यांनी माध्यमांना सांगितले आहे. पत्रकार परिषदेला देवेंद्र बागडे, प्रकाश कांबळे, राजूदादा पांजरे, धर्माजी बागडे, प्राध्यापक रमेश दुपारे, सूरज ढोणे, चरणदास बायकवाड, प्रवीण आवळे, वैशाली तभाणे, भागनबाई मेश्राम, हंसराज उरकुडे, राजू कांबळे, पुण्यशील बोधिले उपस्थित होते. आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला असा प्रस्ताव पाठवलेला आहे की जे स्थानिक मुद्दे आहेत, ज्याप्रमाणे औरंगाबादला आताच्या संभाजीनगरमध्ये मराठवाडा विद्यापीठ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठासाठी शेकडो अशा भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची बलिदान देऊन मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं साठी प्राणाची आहुती दिली आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं. फार आनंद झाला महाराष्ट्रात. परंतु ज्यांनी ह्या विद्यापीठासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा लोकांचे एक राष्ट्रीय स्मारक औरंगाबादला निर्माण झालं पाहिजे, ही औरंगाबादच्या आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्या पुण्याच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं की सर तुम्ही ह्या विषयावर आम्ही समर्थन द्या की पुण्या शहराला महात्मा फुले नावाने हा जिल्हा झाला पाहिजे. हा निर्णय यांच्यावर हे करा. त्याचप्रमाणे मुंबई येथे हिंदू मिलच्या ह्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्मारक बनत आहे ते ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं ते एकदम संत गतीने सुरू आहे. त्याला तीव्र गती देण्यात यावी. दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर चैत्यभूमी यांचं नाव देण्यात यावं आणि वर्ली स्मशानभूमीला माता रमाई यांचे स्मारक झाले पाहिजेत. हे जे मुद्दे घेऊन आम्ही त्या पक्षाला आम्ही प्रस्ताव सगळ्यांनाच पाठवला. आम्ही तिथे मतभेद भेदभाव केलेला नाही. जो पक्ष आमच्या ह्या मागण्याला मंजूर करेल आंबेडकरी विचार मोर्चा 3 तारखेपासून त्यांच्या संपूर्ण पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत, असा आमचा हा विषय आहे. आणि हा विषय कोणीच घेतलेला नाही. आमचे जे राजकीय नेते आहेत, ज्यांनी विविध गटामध्ये विखुरलेले नेते आहेत, यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पक्षासोबत त्यांची हात मिळवणी झालेली आहे. परंतु त्यांनी एका कोणत्याच पक्षाची अट घातलेली नाही. पण आमची ही जी अट आहे ती समाजाची अट आहे. ही आमची मागणी नाही, समाजाची मागणी. आणि अशा वेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि बघा तुम्ही अंबाझरीचं स्मारक तसंच धूळखात पडलेलं आहे. जन्मशताब्दी यशवंत स्टेडियम जन्मशताब्दीचं मागणी आतापर्यंत त्याला मंजुरी मिळाली नाही. तुमच्या नारामध्ये किती आंदोलन समाजात. तर अशा वेळेस जर आम्ही आमच्या रेटा धरून अशा वेळेस जर आमच्या मताच्या बदल्यात आम्ही मतदान देत आहोत, त्या मतदानाच्या बदल्यात जर आम्हाला हे आमच्या ज्या मागण्या मंजूर होत असेल तर ही संधी आहे. ही संधी गमावता कामा नये म्हणून आम्ही ही अट घातलेली आहे. कोणत्या पहिलेच तुम्हाला सांगितलं की जो आपल्या जाहीरनाम्यामध्ये हे जे विषय घेतील
त्या पक्षासोबत आम्ही जाणार. कोणताही पक्ष असो, आम्ही त्याचा भेदभाव करणार नाही.